हिमायतनगरमध्ये शोककळा. बाजारपेठ बंद ठेवून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना अश्रुपूरित श्रद्धांजली. राजकारणातील निर्भीड नेतृत्व, निर्णयक्षम प्रशासक आणि महाराष्ट्राच्या विकासाचा बुलंद आवाज काळाच्या पडद्याआड गेला आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाने संपूर्ण राज्य शोकसागरात बुडाले आहे. हिमायतनगर शहरात आज संपूर्ण बाजारपेठ स्वतःहून बंद ठेवत नागरिकांनी शोकाकुल वातावरणात अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. आज हिमायतनगर शहरातील संपूर्ण बाजारपेठ स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्यात आली होती. शहरातील श्री परमेश्वर मंदिरापुढे अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध सामाजिक, राजकीय संघटनांचे पदाधिकारी, व्यापारी बांधव, युवक व सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी 2 मिनिटांचे मौन पाळून या कर्तृत्ववान नेत्यास श्रद्धांजली अर्पण केली. अजितदादा हे फक्त नेते नव्हते, तर सामान्य माणसाच्या प्रश्नासाठी झगडणारे नेतृत्व होते, अशा भावना नागरिकांनी व्यक्त केल्या. अजितदादा पवार यांच्या निधनाने राजकीय क्षेत्रासह संपूर्ण समाजात शोककळा पसरली आहे. हिमायतनगर शहराने मार्केट बंद ठेवून दाखवलेली ही श्रद्धांजली त्यांच्या कार्याबद्दलची कृतज्ञता आणि आदर व्यक्त करणारी ठरली आहे. एक निर्भीड नेता, जनहिताचे निर्णय घेणारा प्रशासक आणि महाराष्ट्राच्या विकासाचा ध्यास घेतलेला व्यक्तिमत्व आज आपल्यातून निघून गेले असले तरी स्वर्गवासी अजितदादा पवार यांचे विचार आणि कार्य कायम स्मरणात राहतील. तो कोणालाही सोडत नाही. आणि काल सकाळी 8:30 वाजता काळाने घाव घातला आणि अजितदादा पवार आपल्यातून नाहीसे झाले. आणि जाताना सुद्धा त्यांनी एक पावती दिली जनसामान्यांना की हा नेता स्वतःचं कर्तव्य बजावत असताना आपल्यातून नाहीसा झाला. आज या दुःखातून बारामती वासीय नाहीसे होतील, हे दुःख त्यांचं नाहीसं होईल अशी परमेश्वर त्यांना ताकद देऊ, अशी मी इथे इच्छा व्यक्त करतो. खरं म्हणजे आर पाटील, त्यानंतर विलासराव देशमुख साहेब, त्यानंतर आमचे मुंडे साहेब, असे अनेक दिग्गज नेते या महाराष्ट्राच्या मातीने गमावले. त्यांच्या कार्याची छाप जनमानसांच्या मनामध्ये आजही अविरतपणे सातत्याने जिवंत आहे. अजितदादा नेहमी म्हणतात, मी आताच थोड्या वेळाखाली त्यांची क्लिप मंत्री करण्याची ताकद ज्या व्यक्तीमध्ये होती, ती व्यक्ती आपल्याकडून काल भाऊचा निरोप घेऊन जेव्हा दिवस आपण झोपेतूनही उठले नसेल काही लोक, त्याआधी ते कामावर जाताना प्रचार सभेच्या ठिकाणी जात असताना स्वतःच्या गावामध्ये बारामतीच्या एअरपोर्टजवळ हा दुर्दैवी अपघात झाला आणि राजकारणातील हिरा